तर हॅलो भावनो, जय श्रीराम. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. आपल्याला जायचं होतं बघा देऊळगाव दुधाटेला भाडं घेऊन. 7-8 गाड्या होत्या. मग काय करून निघालो, सनसन फाटे आलो. म्हणजे भाऊन ढगीदाजीच्या हातावर होत्या बाळासाहेबाच्या. मग त्याने पाठीला कस्टमरच्या घराकडं. मग इथून यायला घेतलं बघा, सनसन निघालो. सनसन निघाल्या पुढे आलो काय बलशाला थांबिल्या सगळ्या गाड्या. थांबा म्हणे सगळ्या गाड्या एकदा जाऊ सगळ्या सोबतच चालतंय. मग काय सगळे आले आणि निघालो सनसन सनसन नंबर 1 मध्ये. मग पंपावर डिझेल टाकून घ्यावं. डिझेल टाकलं जरा बरं राहते. डिझेल टाकलं निघालं मग सनसन देऊळगावकड. त्या शेळ्या कशा थुपितात शेळ्या, तशा सगळ्या गाड्या थुपून ठेवल्यात. पुन्हा बघा थांबा म्हणे यायला अजून गाड्या सगळे एकदा जात आहे. ते मी ठीक आहे चालतंय. मग काय तिथून सगळे आले निघाले. वराला सोडलं बघा त्या गावामध्ये देऊळगावमध्ये. आणि आम्ही नेऊन लावली बघा गावाच्या बाहेर. आणि श्यामभाऊ पण आलता दाजीची गाडी घेऊन एरटिका इथं. मग काय आम्ही मस्त लगा निवांत विशाल भाऊ श्यामभाऊ मी निवांत बसलो. मी चला लग्न लागायले. मग काय इकडे आलो लग्न विग्न लावलं. आणि रट्टा हाणला नंबर 1 मध्ये. भूक लागली होती. विशाल भाऊ मी श्यामभाऊ हाणला बघा नंबर 1 मध्ये रट्टा. आणि जे झोपलो तो झाडाखाली चित्रच्या नंबर 1 मध्ये. मग श्यामभाऊचा फोन आला कस्टमरचा, ते गेलं. विशाल भाऊ पण गेला. मग मी येऊन थांबलो आपल्या गाडीपाशी. हे मोरीदाजीची गाडी बघा कशी नंबर 1 सजवायली. 1.5 घंटा लागते यांची गट्टे बा काढायला. मग आपल्याला पड अंधार. मग आली आहे बघा सगळ्या सोबतच गेलो तिथून. आणि पुन्हा म्हणतात ना नकटीच्या लग्नात 17 ही टाली आली बघा. अर्धा घंटा खाला या टालीनं. तर असा काही दिवस गेला भावनो आपला. आजचा व्हिडिओ कसा वाटला एकदा सांगा. आणि लाईक फॉलो शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. तर भेटू पुढच्या पार्टमध्ये.